अंबरनाथ पश्चिम येथील बुवापाडा परिसरात किरकोळ वादातून मंगेश भिसे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। या हल्ल्यात मंगेश भिसे गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। काही दिवसांपूर्वी शेजाऱ्यांसोबत सांडपाणी व इतर कारणांवरून वाद झाला होता। त्याच वादाचा राग मनात ठेवून आरोपींनी हा हल्ला केल्याचा आरोप केला जातोय। दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास भिसे हे कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडले असता हर्षल पाटील, राहुल पाटील आणि चिन्मय या तिघांनी मोटरसायकलवर ट्रिपल सीट येऊन त्यांनी भिसे याला मागून धडक दिली। त्यामुळे तो खाली पडलाय। त्यानंतर तिघांनीही शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। इतक्यावरच न थांबता आरोपींनी लोखंडी रॉडने हात, पाठ, बरगड्या आणि पायावर बेदम मारहाण केली। तसेच राहुल पाटील यांनी दगड उचलून भिसे यांच्या डोक्यात मारल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत। जखमी अवस्थेत मंगेश भिसे यांना तत्काळ अंबरनाथमधील छाया रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे। दरम्यान या प्रकरणी हर्षल पाटील, राहुल पाटील आणि चिन्मय पाटील यांच्या विरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। माझ्यावरती हल्ला झालेला आहे। हल्ला जो झालेला आहे तो माझ्या इकडे राजस्थान शाखा प्रमुख ते नाना पाटील यांनी आणि यांच्या मुलांनी केलेला माझ्यावरती हल्ला आहे। मला एकट्याला बघून मला मारलंय बेदम। जवळजवळ मला एवढं मारलं की मला जवळजवळ 6 टाके डोक्याला मार, मुक्का मार, बरगड्यात मारलाय। डोक्यात दगडं बिडं सगळं रॉड बिडनी मला मारलेलं आहे। कारण काही नव्हतं सर, माझे पहिले मतलब आधी पण आम्ही यांच्या अगेन्स्ट एनसी टाकली होती। ठीक आहे, एनसी टाकली होती आमच्याकडे। तेव्हा पण पुरावे होते की ह्यांनी आमच्यावरती मारायला सुरुवात केली होती। स्वतःहून शिव्यागाळी दिलेली होती। माझ्या आई वडिलांना सगळ्यांना शिव्यागाळी करत होते आणि आम्ही ज्यांना जाब विचारायला गेले तर त्यांनी आमच्यावर हल्ला केला त्यावेळेस। आणि ही गोष्ट आहे 2 महिन्यापूर्वीची, इव्हन जानेवारी टू फेब्रुवारीच्या मध्ये। तर आम्ही ह्याच्यावरती जाब विचारायला गेलो काय शिवाय देतो, तर त्यांनी आम्हाला शिवाय केली, तू काय करणार आहेस, तुझं बघून घेऊ, तुला इथंच काय अख्खं पोलिटिशियन मारू, असं त्याच्या पोराला ते सांगत होते। यांना मारा, जे काय असेल ते माझं मी बघून घेईल। आणि त्याच्यानंतर आम्ही हे सगळं केल्यानंतर मग आम्ही पोलिसांना त्यांची रेकॉर्डिंग पण दाखवली। आता पण माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे की त्याच्या पोराने पहिले पण माझ्यावरती हात उचललेला, रॉड आलेला, काढून बाहेर आले, ती रेकॉर्डिंग सगळी आहे माझ्याकडे। तर ती केस घेऊन मी फक्त पोलिसांना गेल्या टायमाला पण भेटलो होतो आणि तेव्हा पण आम्ही ॲज अ म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणून त्यांना पण पोलिसांनी समजवलेलं। पण तेव्हा पण आम्ही एनसीसाठी बोललेलो, कंप्लेंटसाठी, पण तेव्हा पोलिसांनी केस घेतली नाही। आणि आता काय झालंय, आणि आता तीच गोष्ट आता माझ्या घरी कोण नाहीये, मी एकटाच आहे सध्या। घरचे सगळे गावी गेलेत, मी एकटा बघून त्याच्या पोरांनी आणि त्यांनी मला बेदम मारलाय। ऍक्च्युली मागणं गाडी येऊन त्यांनी मला गाडीची जोरात धडक दिली। धडक्यानंतर मी जसं उठतोय तर मला ह्यांनी गाडीवरून उतरून मारायला सुरुवात केली। लोखंडी रॉड, काट्या, दगडं बिगडं सगळ्यांनी मारायला सुरुवात केली। पोलिसांना माझी एकच मागणी आहे की मला योग्य तो न्याय द्यावा आणि जे आरोपी बाहेर अजूनही मोकाट आहे त्यांना ताबडतोब अटक करावी। आणि याच्यावरती तुम्ही मला मी तुम्हाला हवी ती मदत करायला तयार आहे। आणि हे तिघं जे आहेत, हर्षल पाटील, राहुल पाटील आणि चिन्मय पाटील, हे अजूनही मोकाटच आहे, त्यांना अजून पकडलंच नाहीये। आणि योग्य तो कारवाई करून मला वाटतं मला न्याय द्यावा, हीच माझी तुमच्याकडे अपेक्षा आहे।